करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसनं मोठा पक्ष म्हणून उभारी घेतली असली तरी राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप यांच्या युतीमुळे काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागणार आहे। या निवडणुकीत शिंदे शिवसेनेची मात्र करवीर तालुक्यात प्रचंड पिछेहाट झाली आहे। करवीर तालुक्यातील काँग्रेसमध्ये फूट पडून दिवंगत माजी आमदार पी.एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली। त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ही पहिलीच निवडणूक होती। पण काँग्रेसनं एकतर्फी किल्ला लढवत 5 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती सदस्य निवडून आणले आहेत। मात्र भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट युतीनं 6 जिल्हा परिषद तर 13 पंचायत समिती सदस्य निवडून आणत युतीची ताकद दाखवली आहे। आमदार चंद्रदीप नरके यांचा करिश्मा जिल्हा परिषदेला चालला नाही। शिवसेना शिंदे गटाला एकच जिल्हा परिषद सदस्य आणि 3 पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यात यश आलंय। सडोली खालसा मतदारसंघात क्रांतिसिंह पवार पाटील यांनी विरोधी शिवसेना उमेदवाराचा तब्बल 5708 तर मुडशिंगीमध्ये भाजपाचे तानाजी पाटील यांनी काँग्रेसचे रावसाहेब पाटील यांचा 6566 मतांनी पराभव करून मोठ्या विजयाची नोंद केली। तसंच पाडळी खुर्द मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेंद्र सूर्यवंशी यांनी 540 तर पाचगाव मतदारसंघात संग्राम पाटील यांनी 340, उचगावमध्ये भाजपाचे नामदेव वायंगडे यांनी 670 अशा कमी मतदान फरकानं विजय मिळवला। पाडळी खुर्द आणि पाचगाव मतदारसंघातील जिल्हा परिषदेचा निकाल हृदयाचे ठोके वाढवणारा होता। आमदार चंद्रदीप नरके यांना हक्काचा शिळे मतदारसंघ गमवावा लागला, तर वडणगेमध्ये इंद्रजित पाटील यांनी विजय मिळवल्यानं शिवसेनेची आब राखली आहे। करवीर पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे 8 सदस्य निवडून आले असले तरी भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार गट युतीचे 13 उमेदवार निवडून आल्यानं काँग्रेसला करवीर पंचायत समितीच्या सत्तेतून दूर राहावं लागणार आहे। एकूणच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांना करवीर तालुक्यात संमिश्र यश मिळालंय।